नांदगाव खंडेश्वर येथून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या अजनी फुलामला येथे गावातीलच युवक हा सोमवारी 8 ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते 4 वाजताच्या सुमारास गावातील गाव तलावात पोहण्यासाठी गेला असता पोहताना पाण्यात बुडाला। बराच वेळ होऊनही युवक बाहेर न आल्याने त्याच्यासोबत असलेल्या काही नागरिकांनी शुभमला शोधण्यास सुरुवात केली असता त्याला बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढण्यात आले। त्यानंतर त्याला उपचारार्थ अमरावतीच्या इरविन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। ही घटना घडल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। मृतक युवकाचे नाव शुभम खंडारे, वय 25 वर्ष असे आहे। मृतकाच्या मागे वडील, आईसह संदेश आणि सूरज असे 2 भावंड असून शुभम याचे शिक्षण सुरू होते। त्याच्या घरातील परिस्थिती जेमतेम आहे। मृतकाच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदतीची मागणी यावेळी गावकऱ्यांनी केली असून या घटनेची माहिती फुलामला येथील तलाठ्याने तहसीलदार यांना दिल्याने नांदगाव खंडेश्वर येथील तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी मृतकाच्या कुटुंबाला भेट दिली। उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।